काकांच्या दशक्रिया विधीसाठी आम्ही संपूर्ण फॅमिली वेंगुर्ला इथे गेलो होतो आणि ते सगळं आटपून आता आम्ही घरी जायला निघालोय. आणि ह्या सगळ्या धावपळीतच माझे व्लॉग्स येत नाही आहेत, पण आज हा एक रँडम व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आले. हॅलो एव्हरीवन. मला माहिती आहे माझ्याकडे काही शब्द नाही आहेत. मी बरेच दिवस तुम्हाला सांगते की मी व्लॉग्स पोस्ट करेन, पण माझे व्लॉग्स काही येत नाहीत कारण भरपूर गोष्टी चालू होत्या आणि भरपूर गोष्टी चालू आहेत. लाईफ टास्क असे मला एक एक मिळतात की ते निस्तारता वेळ जातोय आणि मला वेळ नाही मिळत आहे की मी काही पोस्ट करू शकेन किंवा तुमच्यापर्यंत काही पोहोचवू शकेन. डेली व्लॉगिंग करायचं असं मी ठरवलं होतं बर्थडे पासून, पण ते सुद्धा नाही झालं. आता एप्रिल आलाय. मी प्रॉमिस नाही करत, पण लवकरच मी ट्रॅकवरती येईन आणि लवकरच तुमच्यापर्यंत सगळे व्हिडिओज घेऊन येईन. आता काकांचं त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आम्ही होतो बरेच दिवस. इंस्टाग्रामवरती माझे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतच असतात. काकांसोबत आम्ही बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. त्यात माझे शूट्स चालू होते. मग त्यात परत घर शिफ्ट करायचंय मुंबईमध्ये, त्याचं शिफ्टिंगचं सगळं चालू होतं. ह्या सगळ्या गोष्टी हँडल करता करता महिने कसे निघून गेले कळलं नाही. पण लवकरच मी डेली व्लॉगिंग पण करेन होपफुली आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत परत एकदा पोहोचेन. तर आम्ही सगळी भावंड आता जवळपास 16-17 वर्षांनी एकत्र आलोय. चांगलं कारण नाहीये एकत्र येण्याचं, हे म्हणजे असं होऊ नये की असं काका गेले आणि त्यानंतर आम्ही सगळी भावंड एकत्र आलोय वगैरे. 5 दिवसांनी जेव्हा आम्ही सगळी भावंड भेटलो आणि तेव्हा मला असं जाणवलं की माझा थोडाफार कमी लक्ष असतो घरी, की अरे हे करायचंय ते करायचंय किंवा माझ्या बहिणी काय करताय ह्या गोष्टींकडे थोडंसं कमी लक्ष असतो. तर मी सहज ऋतुजाचा फोन घेतला आणि तो फोन घेतल्यानंतर मला असं जाणवलं की तिच्या फोनचा स्पीकर खराब झालाय. पण ती मला ही गोष्ट बोलली नाही कारण ती तेवढी बोलत नाही जेवढं प्राजक्ता बोलते की हे खराब झालंय, हे हवंय किंवा ते हवंय. आणि मी यांना सांगते की बोललात तर मला कळेल ना, बोलला नाही तर कसं कळेल. पण ऋतुजा तेवढी बोलकी नाहीये की ती सांगत नाही की असं असं आहे वगैरे. ती त्यातल्या त्यात जे आहे त्याच्यात चालवून नेणारी अशी आहे. आणि मला खूप दिवसापासून आयपॅड घ्यायचं होतं. हौस होती माझी, गरज नव्हती की मला घ्यायचंय म्हणून मी काहीतरी असं की चला बाबा स्वतःची हौस पूर्ण करायचं हेच वय आहे तर ते मी करून घेईन असं होतं. पण ऋतुजाचा फोन बघितला आणि नंतर मला असं वाटलं की नाही, तिला एक छान फोन आपण घेऊया आणि तो फोन मी जाऊन घेतला. मला खरं तर ब्लॉगिंग तेव्हापासून करायचं होतं की म्हणजे फोन घेतलाय मी वगैरे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या. कारण प्राजक्ताला घेतलेला तेव्हा मी कदाचित एक ब्लॉग पोस्ट केला होता. तर आता जवळपास 3-3.5 वर्षांनी मी तिला परत एकदा फोन घेतेय. मला तो व्लॉग करायचा होता पण सांगतेय तसंच होतंय की नाही होतंय. पण लवकरच मी परत येईन. आता मी तिला फोन द्यायला जाते. फोन सोबत मी एक असं छोटंसं लेटर पण लिहिलंय कारण ती तिची सवय, ती लेटर वगैरे लिहून मला असं देते नेहमी. ताई तुझ्यासाठी पैसे साठवलेत, हे घे वगैरे, असं बर्थडेला वगैरे असं त्यांचं चालू असतं काहीतरी. सो मी पण असा विचार केला की काहीतरी वेगळं. आणि तिला प्राजक्ताला भाऊबीजेला मी 2000 रुपये दिले होते, त्याच्यामुळे तिचा राग मला नाही दिले, ताई मी मुंबईत होते असं. सो हे तिच्यासाठी एक होलसम गिफ्ट असेल, जे सगळं मिळून भाऊबीज रक्षाबंधन सगळं करून एक मी तिच्यासाठी घेतलंय. आय होप तिला ते आवडेल कारण ती अशी आहे की कशाला उगीस. तर आपण आता जाऊन बघूया तिची रिएक्शन की कशाला उगीस. काय ब्लॉग चालू आहे काय ते सांग. काय पडू नको असं, बस दे तिला. काम घे ग. घे ग. दाखव असं दाखव कसं काय आहे, कोणता आहे तो. गॅलेक्सी A55 5G. असं झालं असेल तर खरंच माझ्यासाठी आहे. नाही मी घेणार आहे. अरे कशाला. आई कुठे. तरी ती आई सांगते मला. काय सांगते. आई मला सांगते मी तिला तर घेणार ना भाऊ. मीच बोललेले तिला. खरंच माझं आहे. नाही मला दे. असं अचानक का. बघ ना. मेरे को पता था, मैंने नहीं बताया. नको. नाही तुझ्यासाठी लेटर पण लिहिले ते बस. तुझी सवय ना. आत हळू पाडशील. आता इन्शुरन्स घेतलाय. इन्शुरन्स मिळते का तुला. कशाला इन्शुरन्स पण आहे त्याचा. पाड तू. तुला काय वाटतं ती गुगल वर सर्च नाही करणार. पैसे मग जोरदार मोठं लिहिलंय वाचतंय.
डिअर मधली बहीण, नेहमीच तुझी तक्रार मी मधली. मोठ्याने. माझं कोणी ऐकत नाही, पण ताईचं लक्ष असतं. हा मान्य आहे की हल्ली धावपळीस जरा तुमच्याकडे दुर्लक्ष होतोय, पण लक्ष असतो. तू कधीच काही मागत नाही सांगितलं. हे देते मी एवढं लिहिलं ना फोटो काढून टाक ना. असं मी भरपूर मोठं काहीतरी ही हिचीच सवय आहे लेटर लिहायची, माझी नाही. बाबांना बोला. त्याच्यानंतर फोटो घ्या. बाबा घेणे असे काय क्या काढत भावना तुझ्या. मम्मा मी तुला दिला तर असं बोलली, आईनेच दिला तो. हा ब्लॉग रडते कशाला? त्याच्यावर नको पाणी पडूस. हे काय रडते कशाला? चल मागायचं. हात काढ. हात काढ. काय गये, मी कधीपासून मागते. तू आयफोन मागते. मी आयफोन ना एकदा तरी दिदी मी आयफोन मागितला. दिदा मी आयफोन कधी मागितला? मी बोलले अँड्रॉइड दे, आयफोन मला घ्यायचे स्वतःच्या पैशाने. उगाच नको खोटं सांगूस, मग लोकांना मी सेल्फिश वाटते. आवडलं ना बाबू? मागायचं आपल्याला काय हवंय ते, तोंड उघडायचं. आता का नाही मागितलं तर मग कोणाकडे स्पीकर गेलाय सगळं. मला माहिती नाही, त्या दिवशी मी फोन हातात घेतला तेव्हा मला कळलं की फोन खराब झालाय. आता मी घेतलाच नसतं तर मला कळलं कसं असतं. तू बोलणार तेव्हा मला कळणार. आपलं घेऊन येतं त्याच्या तुझ्या बघते मी नंतर. आला ना होडीवाला? हो आलं. बाबा चिन्ह देत ना. बाबांचा संबंधच येत नाही ना, बाबांचं काय घेणं देणंच नाही ना. रडता, नवीन फोन दिलाय म्हणून रडता. हो बाबा चेडू रडता. यावा माझं लग्न नवीन फोन दिला. कोणी कोणाला तुला? या इकडे बघा. काय सामान नाही, फोन म्हणजे फोनला. आता तिचा फोन तुमचा झाला. आता मला फोन घ्यायचा आहे, तर मी म्हणते काय माहिती पिशे पिशे झाडा असे झाडा जा त्यांचं द्या. हो ती काय मका नाही माहिती. काय कसं ऐकलं? एवढे जवळ जवळ का नाही तेच पण तू हे सांगितलंच नव्हतं तिला. काय माहिती होतं मी सांगणार तर ती तसलंच काहीतरी करणार, नवीन घेणार वगैरे. मग सांगायचं सर्व. न सांगून पण ती नवीनच घेणार ना. हे खूप घाण येतं. येत आहे. अरे नाही, खूप घाण येतो. कसं वाटलं तुला? बरं वाटलं. तर फायनली ऋतुजाला फोन मिळालेला आहे. हा ब्लॉग असाच रॅन्डम मी पोस्ट करते. राहिले होते बरेच दिवस मी काही ब्लॉग्स पोस्ट करत नव्हते. कसं वाटलं सांग? खूप छान वाटलं. तिच्याकडे कधी काय मागावं नाही लागत, ते असंच देते ना मागतं. एवढी साधी नाहीये ही. मी आहे. एवढी साधी नाहीये, हे आधीच क्लिअर करते. एवढी साधी नाही, नाही. मी भांडते, पण या दोघींसोबतच भांडते, बाकी मी कोणासोबत. अगं मग उपयोग काय आमच्यासोबत? कारण मला माहिती तुम्ही दोघी मला सोडून नाही ना जाणार, म्हणून आमच्यासोबत भांडते. अरे पण जग गेलं ना गेलं, पण स्वतःच्या ह्याच्यासाठी भांड, हक्कासाठी भांड. कसला तिचा हक्क? अरे ट्रेन मध्ये आता लेडीज उगाच बोलते तर ही आपली गप ऐकून आणि घेणार. घरात लेडीज मोठी बोलते तर तिला ऐकवते, प्रवचन देते. मग मला खूप मस्त वाटलं. नवीन फोन मिळाला. त्याचा मुहूर्त संकष्टी दिवशी. संकष्टीला ती अभिषेक करणार आहे त्याच्यावरती, दुग्धाभिषेक होऊन आज 2 त्याच्यानंतर दिवसांनी संकष्टी आहे. बरोबर, त्याच्यानंतर ते अभिषेक करून आम्ही नवीन घरात राहायला गेल्यानंतर मग त्या ती शुभ मुहूर्तावर मुहूर्तावरती तो फोन वापरायला घेणार आहे. आणि त्याला किती कव्हर घालेल
मला ठाऊक त्याची कवर बिवर जपून ठेव, बिलं सगळं, पिशवी ते सगळं जपून ठेवणार ती. त्याचं एक कागद कुठे इकडे तिकडे नाही झालं पाहिजे. ठेव. चलो मग आता काय, आता प्राजक्ता मला आयपॅड कधी देते? आयपॅड पाहिजे काय? माझे मी अजून जॉबला नाही हा लागले. प्राजक्ता, हा बाबा प्राजक्ता य ग माझे. प्राजक्ताला पण फोन हवाय. प्राजक्ता सांगते ताई आता माझा फोन बघ, माझा पण फोन खराब झालाय. पण मी आयफोन नाही मागितला. इथे मागितलं नव्हतं काय ग? अगं तेव्हा मस्करी मध्ये, पण त्यानंतर मी तुला काय तुला माहिती बोलले ताई मस्करी सिरियसली घेते. नाही, मी तुला काय सांगितलंय, आयफोन येतोय का घेईन. मागून? नाही, आयफोन घेईन ते माझ्या पैशांनीच घेईन, माझ्या सॅलरी. तो मला एम ठेवू दे आयुष्यात की मला काहीतरी अचीव्ह करायचंय, मला माझ्या पैशाने आयफोन घ्यायचा आणि आयफोन 20 घ्यायचा. 20 म्हणजे त्यांना आता सांग होय, अजून 16 येऊक नाही सा. हा, मग तोपर्यंत एवढी वर्ष आहेत ना मला achieve देईन ग मी, करायला. टेन्शन नको. नको आयफोन नको, मला चांगलाच अँड्रॉइड फोन दे. चांगलं म्हणजे कोणता ग? कोणतं विश तू खूप रिसर्च कर आणि आरामात वेळात येऊन 3 मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 6. तिच्यासारखं बोलायला शिक ऋतू जरासं थोडस. 1% बोलायला शिक. नाही ते चांगलं आहे. माझा फोन आता तिच्याकडे द्यावा लागेल मला चेक करायला की स्टोरेज बघून दे मला स्टोरेजची खरी गरज आहे. 512 तिला नेहमी 256 देते आणि मला 120. नाही तिला 256 दिलेला मग. लास्ट टाइम तुला इनफ आहे ना 256? मला 120 इज नॉट इनफ ना. मी तेव्हा चेक नव्हता केला, घाईत घेतला होता. आता देते. नको, तू आरामात 6 महिने तुझ्याकडे आरामात घे. थँक्स. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. इकडे बघायचं असतं प्राजक्ता. हा, तेच ते. चलो बाय बाय, मी जाते, फिरून येते.